16 मार्च 2026 ही तारीख महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. का? कारण याच दिवशी राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. पण ही निवडणूक फक्त आकड्यांची लढाई नाहीये, तर ही लढाई आहे पुनरागमनाची, वारसा हक्काची आणि भविष्यातील राजकीय गणितांची. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की राज्यसभेचे हे गणित नक्की कसं असतं. विनोद तावडेंचं कमबॅक होणार आणि अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ पवार राजकारणात मोठी झेप घेणार का? चला तर मग जाणून घेऊया या राजकारणाचं सत्य. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच खालील सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे. राज्यसभेची निवडणूक ही लोकसभेसारखी थेट नसते. इथे जनता मतदान करत नाही, तर जनतेने निवडून दिलेले आमदार मतदान करतात. महाराष्ट्रात विधानसभेचे एकूण 288 आमदार आहेत. पण सध्या 2 जागा रिक्त असल्याने 286 आमदारांच्या बळावर हे गणित ठरणार आहे. एका खासदाराला निवडून येण्यासाठी किमान 37 मतांची गरज आहे. आता तुम्ही म्हणाल, यात एवढं काय विशेष? तर विशेष हे आहे की या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीचं खरं बळ जगासमोर येणार आहे. सर्वात आधी चर्चा करूया भाजपाच्या गोटात काय चाललंय त्याबद्दल. सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजप कोर कमिटीची एक मोठी बैठक झाली. भाजपाच्या वाट्याला 4 जागा येण्याची शक्यता आहे. यातलं एक नाव जवळपास फिक्स मानलं जाते, ते म्हणजे रामदास आठवले. पण खरी चुरस उरलेल्या 3 जागांसाठी आहे. सर्वात जास्त चर्चा आहे ती विनोद तावडे यांची. तावडे यांनी गेल्या काही वर्षात राष्ट्रीय राजकारणात, विशेषतः दिल्लीत भाजपासाठी जे संघटनात्मक काम केलंय त्याचं बक्षीस म्हणून त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं. जर तावडे राज्यसभेवर गेले तर ते पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात ताकदीने उतरतील. त्यांच्यासोबत विजय रहाटकर आणि धैर्यशील पाटील यांचीही नावं चर्चेत आहेत. भाजप इथे जुन्या निष्ठावंतांना संधी देऊन संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजेच अजित पवार गटामध्ये एक मोठी भावनिक आणि राजकीय घडामोड घडतीये. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आता ही पोकळी भरून काढण्यासाठी पार्थ पवार यांचं नाव पुढे आलं आहे. सुरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. पार्थ पवार यांच्यासाठी ही एक मोठी संधी असेल, कारण 2019च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ते राजकारणात फारसे सक्रिय दिसले नव्हते. पण आता राज्यसभेच्या माध्यमातून त्यांना संसदेत पाठवून राष्ट्रवादी आपला वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. मवियाकडे सध्या 49 आमदारांचं बळ आहे. गणितानुसार त्यांचा एक खासदार आरामात निवडून येऊ शकतो. पण खरी अडचण ही आहे की हा एक उमेदवार नक्की कोणाचा असेल? काँग्रेस, शिवसेना म्हणजे ठाकरे गट की शरद पवार? 85 वर्षांचे पवारसाहेब आजही राजकारणातील सर्वात मोठे चाणक्य मानले जातात. जर त्यांनी ठरवलं की ही जागा स्वतः लढवायची नाही तर ते कोणाला पाठवणार? रोहित पवार यांनी नुकतंच म्हटले की पवारसाहेबांनी स्वतः राज्यसभेवर जावं. पण पवारांच्या प्रकृतीमुळे त्याबाबत अद्याप शाश्वत आहे. या निवडणुकीचा सर्वात मोठा परिणाम हा भविष्यात होणार आहे. जर महायुतीने 6च्या 6 जागा जिंकल्या तर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक मोठा आत्मविश्वास निर्माण होईल. पण जर मवियाने आपली मतं फुटू दिली नाहीत आणि आपली हक्काची जागा निवडून आणली तर हे सिद्ध करतील की मविया आजही एकसंध आहे. भाजपची रणनीती नेहमीच सरप्राईज देण्याची असते. 2020च्या राज्यसभा निवडणुकीत भाजपाने कशाप्रकारे धनंजय महाडिक यांना निवडून आणून सर्वांना धक्का दिला होता हे आपण पाहिलं आहे. त्यामुळे यावेळी देखील गुप्त मतदानाची भीती मवियाच्या नेत्यांना सतावत आहे. विशेषतः अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोनही गटांमध्ये विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळे शरद पवार गटाचे आमदार कोणाला मतदान करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ही निवडणूक केवळ खासदार निवडण्याची नाही तर आपली ताकद दाखवण्याची एक लिटमस टेस्ट आहे. तुम्हाला काय वाटतं? विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवणं भाजपासाठी फायद्याचं ठरेल का? आणि पार्थ पवार संसदेत आपली छाप पाडू शकतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हे राजकीय विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशा सखोल माहितीसाठी